लोकशाहीचा बुलंद आवाज, रिपब्लिकन वार्ता, महाराष्ट्र. गर्भाशय शस्त्रक्रिया व दृष्टी जाण्याचा संबंध नाही, आरोप बिरबुडाचे. डॉक्टर पंडित किल्लारीकर. रुग्णाच्या दृष्टी कमी होण्यामागे मेंदूचा आजार, शस्त्रक्रियेशी संबंध नसल्याचा दावा. बातमी पैठण येथून. पाचोड मुख्य रस्त्यावरील संत एकनाथ मल्टीस्पेशालिटी रुग्णालयावर शस्त्रक्रियेनंतर रुग्णाची दृष्टी गेल्याचा आरोप करण्यात आला होता. मात्र हे आरोप पूर्णपणे चुकीचे व निराधार असल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर पंडित किल्लारीकर यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी सविस्तर माहिती देताना त्यांनी सांगितले की सुमारे 1 महिन्यापूर्वी विनोद भारद्वाज यांनी त्यांच्या पत्नी ममता भारद्वाज यांना पोटदुखी व गर्भाशयाच्या समस्येमुळे उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले होते. आवश्यक तपासणीनंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. शस्त्रक्रियेनंतर पहिल्या दिवशी रुग्णाची प्रकृती स्थिर होती, मात्र दुसऱ्या दिवशी संध्याकाळी रुग्णाने दुर्गंध दिसत आहे अशी तक्रार केली. त्यानंतर तज्ज्ञ डॉक्टरांनी तात्काळ तपासणी करून दृष्टी कमी होण्यामागील कारण शोधण्यास सुरुवात केली. डॉक्टर किल्लारीकर म्हणाले, माझ्या 30 ते 35 वर्षांच्या वैद्यकीय अनुभवावरून मी ठामपणे सांगू शकतो की गर्भाशयाची पिशवी हिस्टेरेक्टोमी काढल्यानंतर दृष्टी जाण्याचा कोणताही संबंध नाही. खबरदारीचा उपाय म्हणून रुग्णाचा सिटी स्कॅन करण्यात आला असता मेंदू संबंधी समस्या असल्याचे निदान झाले. त्यानंतर रुग्णाला तात्काळ संभाजीनगर येथील तज्ज्ञ डॉक्टरांकडे पुढील उपचारासाठी हलवण्यात आले. तेथे 7 दिवस उपचार घेतल्यानंतर रुग्णाची प्रकृती सुधारली असून सुमारे 70% दृष्टी परत आल्याचे डॉक्टरांनी सांगितले. उर्वरित दृष्टी हळूहळू सुधारेल असेही त्यांनी नमूद केले. यामुळे शस्त्रक्रियेमुळे दृष्टी गेल्याचा आरोप चुकीचा असल्याचे स्पष्ट होते. तसेच या प्रकरणात कोणत्याही प्रकारचा वैद्यकीय निष्काळजीपणा झालेला नसल्याचेही डॉक्टर किल्लारीकर यांनी ठामपणे सांगितले. तसेच काही प्रसारमाध्यमांनी एकतर्फी व अपूर्ण माहितीच्या आधारे बातम्या प्रसिद्ध केल्याबद्दल खेद व्यक्त करत कोणतीही बातमी देण्यापूर्वी दोन्ही बाजूंची सखोल चौकशी करणे आवश्यक आहे असेही त्यांनी नमूद केले. विविध वृत्तपत्रामधून आपल्या संदर्भात काही आरोप करण्यात आलेले आहे ऑपरेशनच्या संदर्भात, तर याच्यावर आपण काय बोलणार? मी डॉक्टर पंडित किल्लारीकर, वैद्यकीय व्यवसायात गेल्या 35 वर्षापेक्षा जास्त काळापासून मी वैद्यकीय व्यवसाय करत आहे. मेडिकल ऑफिसर पण होतो आणि आमचं संत एकनाथ सहकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय आहे. त्या रुग्णालयात सुरू होऊन आता एक वर्ष झालं. त्याच्यामध्ये सर्व तज्ज्ञ डॉक्टर आहेत आणि त्याच्यामध्ये विनोद भारद्वाज 1 महिन्यापूर्वी त्याच्या पत्नीला घेऊन आले होते की त्या पोट दुखतं आणि गर्भाची पिशवी खाली येते म्हणून. आम्ही सगळी तपासणी केली आणि ममता भारद्वाज यांचं ऑपरेशन एक महिन्यापूर्वी झालं. 1 महिन्यापूर्वी झाल्यानंतर पहिला दिवस ती व्यवस्थित होती. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी आम्ही तेव्हा ज्याला तपासायला गेलो तर ती मला कमी दिसू लागला असं म्हणू लागली. आम्ही ताबडतोब सगळ्या तपासण्या केल्या. तज्ज्ञ डॉक्टरांना ताबडतोब आम्ही कशा बोलावलं. नजर जायचं कारण काय, गर्भाशयाची पिशवी काढली आणि नजर जायचं कारण काय, आम्ही सुद्धा बुचकळ्यात पडलो. हिला हे पेशंटला असा कसा त्रास होतो म्हणून. नेत्रतज्ञ बोलवले, हृदयरोग तज्ञ बोलले, सर्व तज्ञ बोलून सगळ्यांचं मतं घेतलं आणि मग असं ठरलं की त्याचं CT स्कॅन करायचं. म्हणून पैठण इथं CT स्कॅन केलं आणि त्याच्यामध्ये थोडासा मेंदूमध्ये थोडासा हे प्रॉब्लेम दिसला आम्हाला. मग आम्ही ताबडतोब निर्णय घेतला की ऑपरेशन झालं आणि ते पेशंटची दृष्टी गेली. हा काहीतरी थोडं वेगळा जो प्रसंग आम्हाला वाटला म्हणून आम्ही ताबडतोब पेशंटला गॅलेक्सी हॉस्पिटल संभाजीनगर येथे आम्ही ताबडतोब रात्री आम्ही शिफ्ट केलं आणि डॉक्टर राहुल बावटुळे मेंदूरोग तज्ज्ञ यांना फोन करून सांगितलं की पेशंट आला, आम्ही ऑपरेशन करू, दुसरा दिवस आहे आणि त्याची दृष्टी कमी झाली. मग डॉक्टरने ताबडतोब तपासून उपचार वगैरे व्यवस्थित केला. 7 दिवस पेशंट ॲडमिट होती. 70% तिची नजर आली. डॉक्टरांनी सांगितलं की नजर तिला येऊ शकते सर, थोडा उशीर लागेल म्हणून. अशा तऱ्हेने पेशंटला नजर 70 ते 80% आली असं डॉक्टरने आम्हाला सांगितलं. आणि माझ्या संत एकनाथ सहकारी मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाच्या बातम्या ज्या आल्या ते एक बाजू ऐकून झाल्या. त्याच्यामध्ये रुग्णालयाचा कुठला दोष नाही. एक तज्ज्ञ डॉक्टर ज्यांनी 50,000 शस्त्रक्रिया स्त्री रुग्णाचे केल्या, 50,000च्या वर शस्त्रक्रिया, त्या डॉक्टरने ती शस्त्रक्रिया करून असो. भूल रोग तज्ज्ञ, हार्ट स्पेशलिस्ट म्हणजे हार्ट बाजूला ठेवून भूल देऊन ऑपरेशन करणारे असे आपल्याकडे तज्ज्ञ डॉक्टर आहेत. डॉक्टरचा कुठलाही निष्काळजीपणा आढळून येत नाही आणि आमच्या परीने सर्व सहकार्य पेशंटचं नजर येण्यासाठी आम्ही आमच्या संत एकनाथ सहकारी हॉस्पिटल मल्टीस्पेशालिटी रुग्णालयाची कंप्लीट टीम त्या रात्रभर जागत होतो, डॉक्टरच्या संपर्कात होतो. आमचे डॉक्टर दररोज भेटत होते. मी डॉक्टर वावटळ्याला पेशंटला 4थ्या
दिवशी संभाजीनगर येथे हॉस्पिटल बघून भेटलो आलो आणि ती ममता भारद्वाज म्हणाली डॉक्टर साहेब मी तिला बोटं वगैरे मोजायला सांगितले तर 10 फुटावरून तिने बोटं किती आहेत हे मला सांगितले. तर पेशंटची नजर वगैरे व्यवस्थित आहे, थोडं जे कमी असेल तर डॉक्टर तज्ज्ञाच्या मताप्रमाणे तिला नजर येऊन जाईल आणि ती हळूहळू येईल असे तज्ज्ञ डॉक्टरांनी सांगितल्यामुळे सध्या रुग्णाची परिस्थिती चांगली आहे. आणि माझ्या बाजूने जी हॉस्पिटलची बदनामी निरनिळ्या वृत्तपत्रात आली ती एक बाजू ऐकून आलेली आहे आणि हॉस्पिटलचा बदनामीचा आणि हॉस्पिटलच्या निष्काळीपणाचा कुठलाही संबंध नाही. जे आरोप होत आहेत ते सर्व खोटे आहेत असं माझ्या तऱ्हेनं मी सांगतो. रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसूळ, छत्रपती संभाजीनगर. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.